आज दिनांक 1 मे 2024 रोजी श्री वेळेश्वर क्रीडा मंडळाच्या सत्यनारायणच्या पूजेनिमित्त इथे बैलगाडी शर्यतीचं आयोजन झालं होतं। बैलगाडी स्पर्धा पार पडली। त्याच्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला अक्षयजी पाठक, ऋषिकेश हेदुकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो। त्यानंतर इथे सर्वप्रथम बैलगाडी असोसिएशन मोठ्या याच्याने काम करून आमची स्पर्धा सहकार्याने कुठलाही भांडणतंटा न होता पार पडली, त्याबद्दल आम्ही त्यांचे अध्यक्ष खुशाल सुर्वे यांचा सत्कार करत आहोत। शाल श्रीफळने आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रसाद प्रवीण मोरे हे त्यांना सन्मानित करतील। तसेच आता झालेल्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे भागेश सुर्वे। त्यांच्या बैलांची नाव आहेत मंगू आणि शेरा। त्यांना बक्षीस मिथुन मोरे आणि ट्रॉफी ऋषिकेश हेदुकर यांच्या हस्ते देण्यात येईल। आणि प्रीतम बाकर कुठे आहे? ऋतिक पण जा। ऋतिक प्रीतम कुठे आहे? प्रीतमला बोलूया पहिल्या नंबरसाठी। प्रीतमला स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आला आहे प्रदीप नार्वेकर यांच्या जोडीचा। त्यांच्या बैलांची नावं आहेत सुंदर आणि लक्ष्या। आणि अक्षयजी पाठक हे पॉकेट पकड हातात तुम्ही तू पण जाऊ बा ये तू पण जाऊ या मंडळ या चला शाबास शाबास हो या जास्तीत जास्त मला जेवढे वर्ष शकतो तेवढे वर्ष स्पर्धेच्या मुख्य प्रायोजक म्हणून असेल किंवा येणाऱ्या खर्चामध्ये खूप मोठा वाटा मी 100% असेल। खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्याकडे बैलगाडा शर्यत होती आणि याला लागेल ते सहकार्य माझ्या वतीने आणि एकूणच भारतीय जनता पार्टी असेल पाटील सगळ्यांच्या वतीने आमचं कायम राहील। आणि तुमचं सगळ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की एवढा वेळ त्याच्यासाठी देऊन आणि आपण ज्या पश्चिम महाराष्ट्रात स्पर्धा बघतो त्याचा एक वेगळा माहोल असतो। आपल्याकडे समुद्र एका बाजूला समुद्र एका बाजूला म्हणजे वाळू हा एक वेगळा माहोल आहे। खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यांना बघणाऱ्यांना आनंद मिळेल। पुढच्या वर्षी याचं तालुक्यातनं जास्तीत जास्त लोक बघायला कसं येईल ही स्पर्धा आणि याचं एक ग्लॅमर कसं वाढत राहील तालुक्यामध्ये याचाही आपण प्रयत्न करूया। आणि स्पर्धा म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण ठरेल, वर्षभर लोक वाट बघतील असा आपण प्रयत्न करूया। परत कधी होते याची वाट बघतील असं आपण नियोजन करूया। धन्यवाद।